हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर यश इथं बाहेर येऊन मस्त उन्हाचा आनंद घेत घेत ब्रश करत होता. तर त्याला मी तेच बघायला आले होते, कारण बाहेर गाड्या वगैरे येतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं, कळत नाही. आणि त्यानं ब्रश करत करत थोडंसं पुढे गेला की पहा या छोट्या बाळाने, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काही मोठा नाही हे, पण त्याने लगेच त्याला अडवलं जाऊ नको तिकडं म्हणून. आणि त्याच्यानंतर कॉटन कॅन्डीवाले आले होते भैया, त्याच्याकडून रियांशने फर्स्ट टाईम घेतलं होतं. त्याला आधी ते छान वाटत होतं, पण नंतर चिटकत होतं ना, तर मग त्याला घाण वाटू लागलं. म्हणला नको मला हे, आणि नंतर थोडंसं खाऊन फेकून दिलं त्याने. आणि नंतर पहा मला ना खूप दिवस झाला खराटा घ्यायचा होता, दारात येतच नव्हता, कारण मार्केटला गेलं तर लक्ष राहत नव्हतं की घ्यायचं, आणि घरी आल्यास लक्षात येत होतं. असं तुमच्यासोबत पण होतं का नक्की सांगा. मग नंतर त्याच्यानंतर पहा खराटा ना मला जसा पाहिजे होता तसा नव्हता, असं जास्त भरीव गच्च नव्हता, थोड्याफारच काड्या होत्या. तर मग ते काही मी घेतला नाही. आणि दुसरा जे मला आवडला तर त्यांनी बरोबर देत नव्हते, मग थोडासा भाव वगैरे करून घेतला. आणि नंतर दुपारी रियांशची मस्ती पहा. रियांशला ना अगोदर याची ना खूप भीती वाटत होती. का वाटत होती काय माहिती, सगळे मुलं याच्यासोबत खेळतात आणि रियांशला याची भीती वाटायची. आणि कॅक्टससोबत ते मस्त खेळत होता. तर नंतर त्याला आता काही भीती वाटत नाही. आणि आज होती आमच्या सासूआईची पुण्यतिथी. तर मग ऋषभच्या डॅडीने इथे मस्त हार वगैरे घालून त्यांना म्हणजे पूजा वगैरे केली, कारण मला थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून मी काही केलं नाही आज. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्वीट वगैरे आणलं होतं, तेच ठेवलं. आणि कसं आहे माहिती आहे का, किती केलं तर आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि रात्री मग मस्त अशी मस्ती करून झाल्यानंतर मुलांची त्याला व्यासनेर लावायचं होतं मला, कारण रियांश इतकं व्यवस्थित व्यासनेर लावू देतो, शांत बसतो. पण त्या उलट ऋषभ अजिबात व्यासनेर लावू देत नाही. त्याला इतका कंटाळा आहे ना व्यासनेर लावण्याचा. ते झोपल्यावर पण आम्हाला लावणं अवघड होतं, कारण त्याला लावायला गेलं रात्री झोपेत तसा चिडचिड करतो, ओरडतो आणि एकदम जागी होऊन बसतो. त्याच्यामुळे त्याची झोप मोड होती. त्याला आरडून ओरडून मला व्यासनेर लावावं लागतं. तुमची पण मुलं असं करतात का, लावू देतात की नाही लावू देत? कारण मुलं लहान आहेत त्यामुळे ते काय आपलं ऐकत नाहीत. चला असो, बाय बाय, गुड नाईट, उद्या भेटूया, बाय.